नमस्कार, मी डॉक्टर सुशील मानधने. माझ्यासोबत मी अकॅडमी ऑफ जे आता स्थापना होत आहे अकॅडमी ऑफ कॅन्सर सायन्स, त्याचा मी होणारा प्रेसिडेंट आहे. डॉक्टर अमोल डोंगरे हे त्यांचे सेक्रेटरी आणि डॉक्टर बंग हे डेप्टी सेक्रेटरी आपले. आणि आज ही संस्था जी आमची बनली आहे इसका आजचा मेन उद्देश आहे की कॅन्सर अवेअरनेससाठी, कारण की असा कोणतीही संस्था आतापर्यंत नागपुरात नव्हती. हे पहिल्यांदा संस्था अशी होते जेणे रेडिएशन, मेडिकल आणि सर्जिकल ऑन्कोलॉजी एका जागेवर एका प्लॅटफॉर्मवर येते, जेणेकरून आपण ट्रीटमेंटबद्दल पेशंटबद्दल अवेअरनेस करू शकतो. कॅन्सर काय आहे, कॅन्सर कशामुळे होत आहे, कॅन्सरचे काय लक्षण आहे, कॅन्सरची रोकथाम कशी होऊ शकते, कॅन्सरचे मिथ्स काय, भ्रांत्या काय. कारण की खूप पेशंट असे म्हणतात ना, जसं एक उदाहरण देतो मी. लोक म्हणतात की सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिनमुळे कॅन्सर वाढते, त्याच्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम होणार. हे अक्षरशः खोटं आहे आणि दिस इज ए मिथ. आणि फॅक्ट हे आहे की हे इट इज व्हेरी सेफ and it is nearly 100% effective in preventing the cervical cancer as well as anal, oral and vaginal cancer, as well as a lot of other infections and a lot of other warts. अब मेन हमारा उद्देश्य सभी टीम का मिलके ये रहने वाला है कि हमारी टीम ऐसा काम करना चाहेंगी जिससे कि हम कैंसर में एक अवेयरनेस ला सके, पब्लिक में एक अवेयरनेस ला सके, और कैंसर के रोकथाम के लिए हमारे लिए जो बेस्ट अवेलेबल मेडिसिन्स है और कैंसर के ट्रीटमेंट में बेस्ट अवेलेबल ट्रीटमेंट वर्ल्ड में जो हो रहा है उसको हम नागपुर में एक कोलैबोरेटिव इफेक्ट के ला सकें. मी अकॅडमी ऑफ कॅन्सर सायन्सचा सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहे आता, म्हणजे आमच्या याच्यात आहे, सेक्रेटरी आहे. आणि जसं की डॉक्टर सुशीलने पण सांगितलं आहे की आमचं जे मेन मोटो आहे अकॅडमी ऑफ कॅन्सर सायन्स नागपूरचं, तर हेच आहे की लोकांना कशी जनजागृती करायची कॅन्सरबद्दल, कसं आम्ही दूर गावापर्यंत पोहोचून त्यांना जे ट्रीटमेंट जे पॉसिबल आहे, जसं की आता खूप महागडे ट्रीटमेंट बरेचसे लोक अफोर्ड नाही करू शकत, पण आमचं तेच ध्येय आहे की आम्ही कसं त्यांना जाऊन मोटिवेट करायचं आणि काय तिथे सुविधा उपलब्ध करून द्यायचं जेणेकरून ते तिथे पण ट्रीटमेंट घेऊ शकतात. तसंच आम्ही आमचे तुकडे बनवून तिथे काही दर महिन्याला जाऊन काही 2-2च्या ग्रुपमध्ये जाऊन आम्ही तिथे जाऊन ट्रीटमेंट त्यांना देऊ शकू असं आहे. कारण आपल्याकडे ट्रीटमेंट आताही महाग आहे आणि सर्वांकडे इन्शुरन्स हे फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे. तर त्यामुळे आमचं जे मेन मुद्दा तेच आहे की कसं आपण जे ब्रिज द गॅप बिटवीन अर्बन अँड रुरल जे म्हणतो आपण, आमचं जे मेन मिशन आहे की ब्रिजिंग द गॅप इन अर्बन अँड रुरल कॅन्सर केअर, ते आम्हाला करायचं आहे. आणि त्यासाठी आम्ही इथे सर्व मिळून आम्ही हे कार्य करणार आहोत. डॉक्टर मुकेश बंग आहे. आम्ही जी अकॅडमी ऑफ कॅन्सर सायन्सेस फॉर्म केली आहे त्याचा मेन मोटो आहे जनजागृती, स्क्रीनिंग, लोकांपर्यंत पोहोचणं आणि लोकांचे जे प्रॉब्लेम आहे. कॅन्सर हा शब्द असा आहे की माणूस अर्धा तसाच खचून जातो. वी वॉन्ट की आम्ही त्यांना हेल्प करणं, की जे पण कॅन्सर असेल त्याच्याबद्दल आम्ही तुमच्यासोबत ठाम उभे आहोत आणि तुम्हाला ट्रीटमेंट देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि विल हेल्प यू की तुम्हाला ज्या तरीकेनं आम्ही ट्रीटमेंट करू शकतो त्या तरीकेने ट्रीटमेंट करण्यासाठी पेरीफेरी बाहेर सगळीकडे बाकी असोसिएशन नागपूरमध्ये जे आहेत, जवळपास जे आहेत, त्यांच्या सोबत मिळून जनजागृती करणं. वॅक्सिनेशन, काही कॅन्सर्स असे आहे की ज्यांना तुम्ही वॅक्सिनेशन दिलं तर ते कॅन्सर पूर्णतः तुम्ही त्याच्यापासून अवॉइड होऊ शकता. त्याच्यामध्ये HPV वॅक्सिन आहे, हेपॅटायटिस B वॅक्सिन आहे. कारण की हे वॅक्सिन्स असे आहेत की यांना तुम्ही वॅक्सिनेशन केलं तर तुम्ही त्या व्हायरसपासून स्वतःला दूर करू शकता आणि ऑटोमॅटिकली तुम्ही कॅन्सरपासून स्वतःला दूर करू शकता. काही लोकांना वाटते वॅक्सिन घेतलं म्हणजे काही प्रॉब्लेम्स होतात. सिम्पल आहे, काही आपण कुठं इंजेक्शन घेतो तर ताप येते, तसंच या वॅक्सिन घेतल्यामुळे 1-2 दिवस ताप येत असते, पण याचा अर्थ असा नाही आहे की ते काही प्रॉब्लेम क्रिएट करतात. दीज आर गुड वॅक्सिन्स. सर्वायकल कॅन्सरला ॲब्सोल्युटली प्रिव्हेंटेबल वॅक्सिन आहे HPV वॅक्सिन. आणि मी सगळ्यांना हेच सांगेल की वॅक्सिनेशन घ्या. आणि आम्ही अकॅडमी ऑफ कॅन्सर सायन्सेस पहिल्यांदा विदर्भामध्ये तयार केलेली आहे. तर डेफिनेटली तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर यू कॅन कम मीट अस, आम्हाला रीच करा तुम्ही. वी कॅन हेल्प यू अँड वी कॅन सॉल्व युअर प्रॉब्लेम्स.